नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी 60 प्रश्न मित्रांनो प्रश्न आणि उत्तर या स्वरूपामध्ये पाहणार आहोत मित्रांनो। यामध्ये आपण करंट अफेअर्स आणि जी केचा समावेश केलेला आहे। तर बघा, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत। या ठिकाणी बघा, प्रश्न आहे, पनवेल शहर महानगरपालिका ही राज्यातील कितवी महानगरपालिका आहे? तर मित्रांनो, कितवी आहे बघा, पनवेल ही जी महानगरपालिका आहे ती आपल्या महाराष्ट्रामधील 27वी महानगरपालिका आहे। 27वी, ठीक आहे। 28वी आहे इचलकरंजी कोल्हापूर, 29वी आहे जालना, ठीक आहे। सर्वाधिक महानगरपालिका असणारे राज्य आपलं महाराष्ट्र आहे। ओके। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जातो। याचं योग्य उत्तर बघा, पर्याय क्रमांक क, नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, खंडवहनाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे? कोणी मांडलेला आहे बघा, अल्फ्रेड वेगनर याने खंडवहनाचा सिद्धांत मांडलेला आहे, ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, 2024 मध्ये एकूण किती जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे बघा, एकूण 5 जणांना। पर्याय क्रमांक ब, एकूण 5 जणांना 2024 मध्ये भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे, ठीक आहे। याच्या आधी कधी करण्यात आले होते? 2019, 3 जणांना, त्यावर आता डायरेक्ट 2024 मध्ये, ठीक आहे। पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे। या ठिकाणी यकृत ही जी ग्रंथी आहे ती मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे सध्याचे लोकपाल खालीलपैकी कोण आहेत? कोण आहेत मित्रांनो लोकपाल? अजय खानविलकर हे भारताचे सध्याचे लोकपाल आहेत, ठीक आहे। बिरेंद्र सराफ कोण आहेत? महाराष्ट्राचे महाधिवक्ता, ठीक आहे। एस चोकलिंगम कोण आहेत? महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी आहेत, ठीक आहे। अश्विनी वैष्णव कोण आहेत? भारताचे रेल्वे मंत्री आहेत। पुढील प्रश्न आहे, भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत? किती आहेत मित्रांनो? भारतामध्ये सध्या 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश। यामुळे पर्याय क्रमांक ब 28, 8 या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, ॲनालॉग स्वरूपातील माहितीचे डिजिटल स्वरूपात व डिजिटल स्वरूपातील माहितीचे ॲनालॉग स्वरूपात रूपांतर करण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? कोणते वापरले जाते मित्रांनो? मोडेम, ठीक आहे। पर्याय क्रमांक अ, मोडेम हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आलेला आहे? ज्ञानोबा तुकाराम, ठीक आहे। कोणास? नारायण जाधव। पर्याय क्रमांक अ, नारायण जाधव यांना 2023चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? किती लाभलेला मित्रांनो? 720 किलोमीटर, ठीक आहे। 720 किलोमीटर एवढा समुद्र किनारा लाभलेला आहे आपल्या महाराष्ट्राला। सर्वाधिक कोणत्या राज्याला लाभलेला आहे? आपल्या गुजरातला लाभलेला आहे 1600 किलोमीटर, ठीक आहे। हे देखील लक्षात ठेवा। त्यानंतर प्रश्न आहे, देशातील पहिली राष्ट्रीय सागरी पोलीस प्रशिक्षण संस्था कोठे आहे? कोठे आहे मित्रांनो? द्वारका, गुजरात। पर्याय क्रमांक क, द्वारका, गुजरात या ठिकाणी देशातील पहिली राष्ट्रीय सागरी पोलीस प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आलेली आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, पोलिसाशी संबंधित असल्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। द्वारका, गुजरात हे नाव लक्षात ठेवायचं आहे। पुढील प्रश्न आहे, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या मराठी साहित्य कृतीचे लेखक कोण आहेत? ययाती ही कादंबरी बऱ्याच वेळेला रिपीट होत असते। हिचे लेखक कोण आहेत? तर बघा, वि.स. खांडेकर। या ठिकाणी वि.स. खांडेकर हे ययाती या मराठी साहित्य कृतीचे लेखक आहेत, ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, दुधा तुपाचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते? दुधाचा आणि तुपाचा जो काही जिल्हा आहे तो धुळे जिल्हा दुधा तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। सर्व जिल्ह्यांची टोपणनावे पाठ करून ठेवा। त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष कोण होते? कोण होते मित्रांनो? या ठिकाणी आयसेनहॉवर हे
भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष होते कोण? आयसेनहॉवर. त्यानंतरचा प्रश्न आहे, एकनाथी भागवत हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? कोणाचा आहे मित्रांनो? एकनाथी भागवत संत एकनाथ यांचा आहे. ठीक आहे, संत एकनाथ या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा हा आजार होतो? कोणत्या? तर मित्रांनो, अ जीवनसत्वाच्या अभावाने रातांधळेपणा हा आजार होतो. ब जीवनसत्वामुळे बेरीबेरी, क जीवनसत्वामुळे स्कर्वी, ड जीवनसत्वामुळे हाडांचा ठिसूळपणा किंवा मूळदोष. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे चारही प्रश्न वारंवार रिपीट होत असतात. पुढील प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला कोण बनलेली आहे? पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मित्रांनो, यावर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिसमध्ये फ्रान्स या ठिकाणी होणार आहेत. ठीक आहे, फ्रान्समधील पॅरिसमध्ये होणार आहेत. तर या ठिकाणी ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला कोण बनलेली आहे? तर या ठिकाणी बिल्किस मीर ही महिला बनलेली आहे. ठीक आहे, ज्युरी सदस्य. ओके, बिल्किस मीर नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात खालचे पद कोणते आहे? तर कोणते आहे मित्रांनो? पोलीस शिपाई, ज्याची आता भरती निघालेली आहे. ते पोलीस शिपाई हे जे पद आहे ते पोलीस दलातील सर्वात खालचे पद आहे. ठीक आहे, सर्वात वरचे कोणते असते? पोलीस महासंचालक. ओके. त्यानंतर प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारताचा ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत मित्रांनो. तर बघा, ध्वजवाहक म्हणून ना शरद कमल अचंता याची निवड करण्यात आलेली आहे. शरद कमल अचंता. ठीक आहे, आपण ज्युरी सदस्य मागे बघितलेला आहे. ठीक आहे, बिल्किस मीर या ठिकाणी ध्वजवाहक आहे शरद कमल अचंता. त्यानंतर प्रश्न आहे, रायगडमधील इर्शाळवाडी भूस्खलन दुर्घटना कोणत्या दिवशी घडली होती? केव्हा घडलेली मित्रांनो? 18 जुलै 2023ला. ठीक आहे, सॉरी मित्रांनो, 19 जुलै या ठिकाणी 19 जुलै 2023ला 19 जुलै 2023ला ही घटना घडली होती रायगडमधील इर्शाळवाडी. ठीक आहे, रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना हा प्रश्न पडू शकतो. 19 जुलै 2023 तारीख लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न आहे, 1896ला पहिल्या ऑलिम्पिक खेळाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले होते? 1896ला. ठीक आहे, कोणत्या देशामध्ये मित्रांनो? तर बघा, अथेन्स, ग्रीस या देशामधील अथेन्स या ठिकाणी पहिल्या ऑलिम्पिक भरवण्यात आल्या होत्या 1896ला. पुढील प्रश्न आहे, सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? सर्वात कमी. ठीक आहे, कोणत्या? तर बघा, लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आढळून येते. सर्वात जास्त विचारली तर दिल्लीमध्ये. ठीक आहे, केंद्रशासित प्रदेशाबद्दल बोलत आहोत. त्यानंतरचा प्रश्न आहे, इंटेलिजन्स ब्युरो किंवा IBचे प्रमुख खालीलपैकी कोण आहेत? कोण आहेत मित्रांनो सध्या? तर बघा, तपन कुमार डेका. पर्याय क्रमांक ड, तपन कुमार डेका हे सध्याचे IBचे प्रमुख आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1896 साली अनाथ बालिकाश्रम मंडळी ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली? कोणी केली मित्रांनो? तर बघा, धोंडो केशव कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याद्वारे 1896 साली अनाथ बालिकाश्रम मंडळी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. ठीक आहे, वर्ष लक्षात ठेवा, 1896. नाव ठेवा लक्षात संस्थेचं, अनाथ बालिकाश्रम मंडळी. आणि कोणी संस्था स्थापन केली? महर्षी धोंडो केशव कर्वे. ओके. त्यानंतर प्रश्न आहे बघा, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? विंदा करंदीकर. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. हा जो पुरस्कार आहे तो रवींद्र शोभणे यांना प्रदान करण्यात आलेला आहे. रवींद्र शोभणे. ठीक आहे, हे कोणत्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते? कमेंट करून सांगायचे मला. रवींद्र शोभणे. ठीक आहे, शोभणे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारताचा राष्ट्रध्वज सर्वप्रथम कोणत्या व्यक्तीने फडकावला होता? भारताचा राष्ट्रध्वज हा सर्वप्रथम बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फडकवला होता. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फडकवलेला होता. ठीक आहे.
त्यानंतर प्रश्न आहे, मानवामध्ये एकूण गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? या ठिकाणी जोड्या किती असतात तर बघा 23. ठीक आहे, 23 जोड्या असतात. पर्याय क्रमांक 23 या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. जर एकूण गुणसूत्र विचारले तर किती असतात? 46 असतात. ठीक आहे, 23 जोड्या असतात. त्यापैकी लिंग गुणसूत्राची किती जोड्या असतात तर एक जोडी ही लिंग गुणसूत्राची असते. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात कोणते खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे? बुलढाणा जिल्ह्यात कोणते आहे मित्रांनो तर बघा लोणार. लोणार हे बघा खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे बघा, 52 दरवाजांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? 52 दरवाजांचे शहर बघा छत्रपती संभाजीनगरला म्हटले जाते. लक्षात ठेवायचं आहे छत्रपती संभाजीनगर. ओके. संत्र्यांचे शहर कोणाला म्हटले जाते? नागपूरला म्हटले जाते. सांस्कृतिक राजधानी विद्येचे माहेरघर कोणास म्हटले जाते? पुण्याला म्हटले जाते. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या जातीच्या शेळ्या प्रसिद्ध आहेत? कोणत्या मित्रांनो तर बघा सुरती. या ठिकाणी पर्याय क्रमांक ब, सुरती या जातीच्या शेळ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, श्रीमद दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? कोणाचा आहे मित्रांनो तर बघा समर्थ रामदास म्हणजेच नारायण सूर्याजी ठोसर. काय? समर्थ रामदास म्हणजेच नारायण सूर्याजी ठोसर यांचा हा ग्रंथ आहे श्रीमद दासबोध. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहेत? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत मित्रांनो? ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, ठाणे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. किती महानगरपालिका आहेत ठाण्यामध्ये कमेंट करून सांगा. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस महासंचालक म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल? तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस महासंचालक होते बघा कृष्णकांत पांडुरंग मेडेकर. KP मेडेकर असं देखील म्हटलं जातं यांना. तर हे महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक होते. सध्या कोण आहेत? रश्मी शुक्ला. त्यानंतरचा प्रश्न आहे, सौताडा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? सौताडा हा जो धबधबा आहे तो बीड या जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक बी, बीड या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, कर्नाळा पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे बघा मित्रांनो तर हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक क, रायगड या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मुंबई प्रांतात सन 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना कोणी केली? लोकमान्य टिळक यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक क, लोकमान्य टिळक या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोणता घाट वसलेला आहे? पुणे बंगळुरू कोणता घाट आहे मित्रांनो हा? तर बघा खंबाटकी घाट. ठीक आहे, खंबाटकी घाट. पर्याय क्रमांक ड या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे खंबाटकी घाट. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, आहारातील कोणत्या खनिजाच्या अभावी गलगंड हा आजार होतो? तर मित्रांनो आहारातील बघा आयोडीन या खनिजाच्या अभावी, आयोडीन खनिजाच्या अभावी बघा गलगंड हा आजार होतो. आयोडीन या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ओएसिस म्हणून ओळखला जाणारा भूप्रदेश कोणत्या प्रदेशामध्ये आढळतो? ओएसिस. ठीक आहे, तर मित्रांनो हा जो भूप्रदेश असतो तो वाळवंटी प्रदेशामध्ये आढळतो. वाळवंटीमध्ये जो काही हिरवळ असते, हिरवळीचा जो भाग असतो वाळवंटी प्रदेशात त्याला ओएसिस असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबईतील वांद्रे वरळी सागरी सेतू खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? वांद्रे वरळी जो काही सागरी सेतू आहे तो कोणत्या नावाने ओळखला जातो मित्रांनो? तर बघा राजीव गांधी सागरी सेतू नावाने ओळखला जातो. राजीव गांधी सागरी सेतू. पर्याय क्रमांक क. ठीक आहे. आता जो बनलेला आहे तो कोणत्या नावाने ओळखला जातो? तर बघा अटल बिहारी वाजपेयी किंवा अटल सेतू नावाने ओळखला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव खालीलपैकी कोणते आहे? कवितांचे गाव कोणते मित्रांनो? पहिले प्रश्न विचारला जाणार हमखास हा. तर बघा उभा दांडा सिंधुदुर्ग हे
महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव आहे उभादांडा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, सोपं नाव आहे उभादांडा. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, निवडणूक आयोगाने कोणत्या 3 राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून घेतलेला आहे? तर कोणत्या मित्रांनो? तर बघा, वरीलपैकी सर्व हे योग्य उत्तर असणार आहे आपलं. वरीलपैकी सर्व म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, तृणमूल काँग्रेस या पक्षांचा जो काही राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा होता तो काढून घेण्यात आलेला आहे. आता ते फक्त प्रादेशिक पक्ष आहेत. सध्या राष्ट्रीय पक्ष किती आहेत? 6. ओके. प्रश्न विचारला जाऊ शकतो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. पुढील प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील पहिली फॅक्टरी कोठे स्थापन झाली? तर मित्रांनो, सुरत या ठिकाणी झाली. ठीक आहे, कधी झाली कमेंट करून सांगा. सुरत या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो? उत्तर गोलार्धामध्ये कोणता दिवस असतो मित्र? तर बघा, 21 जून या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक क. 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो. सर्वात लहान कोणता असतो कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून खालीलपैकी कोण काम पाहतात? जिल्हा निवडणूक प्रमुख. तर मित्रांनो, जिल्हाधिकारी हे जिल्हा निवडणूक प्रमुख असतात. ठीक आहे, जिल्हाधिकारी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? जागतिक आरोग्य दिवस दरवर्षी 7 एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येतो. 7 एप्रिल. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर मित्रांनो, हा जो विषय आहे तो राज्य सूचीमध्ये येतो. पर्याय क्रमांक ड. राज्य सूची या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, देशात लोकसंख्येच्या बाबतीत डॅश डॅश राज्याचा व डॅश डॅश केंद्रशासित प्रदेशाचा प्रथम क्रमांक लागतो? तर मित्रांनो, मागे आपण पाहिलेला प्रश्न सर्वात कमी या ठिकाणी बघा, प्रथम क्रमांक कोणता लागतो? कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचा लागतो मित्रांनो? तर राज्याचा पाहिलं तर उत्तर प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेशाचा पाहिलं तर दिल्ली. ठीक आहे. पर्याय क्रमांक क या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? दिल्ली. ठीक आहे. भारतातील सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? सिक्कीम. भारतातील सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? लक्षद्वीप. ओके. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस हा पोलीस स्मृती दिवस म्हणून पाळला जातो किंवा साजरा केला जातो? तर मित्रांनो, हा जो आहे तो 21 ऑक्टोबर दिवस आहे. ठीक आहे. 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 16व्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो? तर अलीकडेच नियुक्ती करण्यात आलेली आहे मनोज पांडा यांची. आता पूर्ण 4 सदस्य झालेले आहेत. ठीक आहे. 16व्या वित्त आयोगाचे मनोज पांडा हे चौथे सदस्य बनलेले आहेत. अध्यक्ष कोण आहेत? अरविंद पनगारिया 16व्या वित्त आयोगाचे. ओके. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार हा मिळालेला नाही? कोणत्या व्यक्तीला मिळालेला आहे मित्रांनो? तर बघा, महात्मा गांधी या ठिकाणी महात्मा गांधी यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही. ठीक आहे. महात्मा गांधी. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? कोणत्या वर्षी करण्यात आली मित्रांनो? तर बघा, 1935 म्हणजेच 1 एप्रिल 1935ला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. कोणत्या कायद्यानुसार? 1934. RBI अधिनियम 1934 नुसार 1 एप्रिल 1935ला RBIची स्थापना झालेली आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? कोणत्या ठिकाणी नाही मित्रांनो? पुणे या ठिकाणी नाही. ठीक आहे. पुणे हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ई ग्राम स्वराज्यमध्ये या आर्थिक वर्षात कोणती ग्रामपंचायत प्रथम आली आहे? ई ग्राम स्वराज्य. ठीक आहे. तर मित्रांनो, मोरेवाडी कोल्हापूर ही जी ग्रामपंचायत आहे ती या आर्थिक वर्षामध्ये प्रथम आली आहे. कशामध्ये? ई ग्राम स्वराज्यमध्ये. ठीक आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे, भारत देशाच्या तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? कोण असतात मित्रांनो? राष्ट्रपती असतात. राष्ट्रपती ऑप्शनला असतील तर राष्ट्रपती, अन्यथा CDS. ओके. त्यानंतर प्रश्न आहे बघा, माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी जगातील पहिली अपंग महिला खालीलपैकी कोण आहे? तर मित्रांनो, अरुणिमा सिन्हा. अरुणिमा सिन्हा ही जगातील पहिली अपंग महिला आहे माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण पोलीस भरतीसाठी 60 प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये पाहिलेले, जे सर्व प्रश्न पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनापासून आभार मित्रांनो. व्हिडिओला एक लाईक, एक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. दररोज 5 वाजता तुम्हाला आपल्या चॅनलवर पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ पाहायला मिळत राहील. ठीक आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ग्राउंड अभ्यास चालू ठेवायचा आहे आणि स्वतःची काळजी देखील घ्यायची आहे. धन्यवाद.